एसटीचा विषय असताना माननीय एक मंत्री ज्या पद्धतीने या सभागृहात बोलले, मला वाटतं सभागृहाचा एक डेकोरम असेल, मान असेल, सन्मान असेल याच्यात निश्चित आहे। कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे, बोलावं, मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु बोलण्याच्या काही पद्धती आहे। तुमच्या उकळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। संभाजी महाराजांशी संबंधित काही विषय मांडला असता तर मी समजलो असतो, आणि याविषयी संभाजी महाराजांविषयी अनिल परबांना खुलासा करू द्या, पण नाही करायचा असेल तर मला असं वाटतं या भूमिकेमध्ये मी या सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू व्हावं। संभाजी महाराजांविषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हाला। मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे, जिथं संभाजी महाराजांचं वास्तव्य राहिलेलं या संभाजीनगरचा मी रहिवासी आहे। आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला, आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे। आणि संभाजी महाराजांचा कुठं अनिल परब साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी या पक्षाचा गटनेता पण आहे, मी विरोधी पक्ष नेता पण आहे, आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनिट चेक करावे। अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढला जातो। संभाजी महाराजांचा आदर करणारे आम्ही पण आहे ना, परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजावून की कशा पद्धतीनं मंत्री बोलतात, काय बोलतात, ही काय पद्धती का बोलण्याची। आपण जागेवर बसा। विरोधी पक्षनेते यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। वैयक्तिक स्वरूपाचं आणि असंसदीय जे आताच्या चर्चेदरम्यान हे झालं असेल तर ते तपासून त्याच्यातून काढून टाकण्यात येतील। मला असं वाटतं असंसदीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे जर एकमेकांमध्ये संवाद झाला असेल तर तो तपासून काढण्यात येईल। आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आपण सगळ्यांनी जागेवर बसावं।